त्याला लोकांनी विरोध केला। आता कॉर्पोरेशनमध्ये सरकारमध्ये मी आता सांगितलं महाराजांना त्या सरकारपासून दूर राहत जा, कोणत्याही पार्टीचं सरकार, तुम्ही वारंवार सरकारलाच मागण्या करता। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं कामं करून घ्या, आहे आमच्या सरकार, कोणत्याही पार्टीचं सरकार हो, त्या मंत्र्याच्या गळ्यात हार घालत जाऊन कामं करून घेता। पण आपल्या पंथात आणि संप्रदायात यायला घुसू देऊ नका, याच्यापासून वेगळे ठेवा। राजकारण, समाजकारण, विकासकारण वेगळा, तुमचं धर्मकारण आहे। धर्मकारण आणि समाजकारण याला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे। आणि हे असं आहे की राजकारण जर लागलं कुठं तर आम्ही एवढे आहो का जिथं घुसतो तिथं आम्ही आग लावल्याशिवाय नाही राहत। मग तो कली घुसून देतो बरोबर, मग महंत आपसात भांडायला लागते का तू का मी, गादीसाठी झगडे, मग आम्ही स्टे देतो, मग कमिशन अपॉइंट करतो आणि दोन्ही महंत आमच्याकडे चक्र मारतात। याच्या वाटीत जाऊ नका। धर्मकारण हे सत्तेपासून दूर असलं पाहिजे। राजा नाही धर्मश्रेष्ठ आहे। विक्रमादित्य सिंहासनावर बसण्याच्या आधी धर्मगुरूंनी त्याच्या पाठीवर चाबूक मारले होते की राजा नाही धर्मश्रेष्ठ आहे, तुम्ही धर्माच्या स्थानी या। आणि म्हणून स्वामीजींनी जे दिलेला विचार आहे सत्य, अहिंसा, शांती, मानवता, समानता, याच्या अनुषंगाने समाजाचा घटक असणाऱ्या व्यक्तीमध्ये बदल कसा होणार आहे केल्याने काम करतात। बोलणं सोपी आहे, करणं कठीण आहे। मी काय अधिकारी व्यक्ती नाही आहे, पण मी याचा अनुभूती घेतो, कारण मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे मनापासून खरं बोलण्याला मनाई आहे। तिथं हौसे गवसे नवसे आहेत, आणि जो लोकांना सगळ्यात जास्त मूर्ख बनवू शकतो तो सगळ्यात चांगला नेता होऊ शकतो। पण एक गोष्ट असं आहे की भगवान श्रीकृष्णाने लिहून ठेवला, भगवद्गीतेत सांगितलं की अंतिम विजय हा सत्याचा होतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।